भाजपच्या गलिच्छ राजकारणामुळे मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांचा नाहक बळी. ठाकरेंचे शिवसैनिक अतुलराजे भवर यांनी विरोधकांचा घेतला समाचार. भाजपच्या सत्ता काळात राज्यातील राजकीय वातावरण अधिकाधिक हिंसक आणि अस्थिर होत चाललंय. सत्तेचा गैरवापर, दडपशाही आणि राजकीय द्वेष यामुळे कार्यकर्त्यांचे जीव धोक्यात येत असल्याची टीका ठाकरे गटाचे शिवसैनिक अतुलराजे भवर यांनी केली. महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची गंभीर स्थिती असून राज्याची वाटचाल चुकीच्या दिशेने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपच्या कारभारामुळे महाराष्ट्राची अवस्था बिहारसारखी होत चालली असून लोकशाही मूल्यांना तडा जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर वाढते हल्ले, गुन्हेगारी प्रवृत्तीला मिळणारं पाठबळ आणि प्रशासनाची निष्क्रियता याला सत्ताधारी पक्ष जबाबदार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये काल बीजेपीच्या एका गलिच्छ राजकारणाचा एक बळी गेलेला आहे. गलिच्छ राजकारणामुळे एका तरुणाचा बळी गेलेला आहे. मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा भुसकून खून केला गेला, त्याला मारलं गेलं. केवळ उमेदवारी अर्ज माघारी घे अशी धमकी देऊन बीजेपीच्या काही लोकांनी त्याला मारलं असं तेथील स्थानिक लोकांनी सांगितलेलं आहे. सुसंस्कृत अशा महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना काल सोलापूरमध्ये घडली. जर भाजपचं जर असं राजकारण असेल तर तरुणांनी राजकारणात यावं का न यावं हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे या महाराष्ट्राला, तो वारसा या बीजेपीने पुसून टाकलेला आहे. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जो वारसा आहे तो वारसाही या लोकांनी पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. दमबाजी, दादागिरी, उमेदवारांना धमकावणे, त्यांचे अर्ज बाद करणे, काही लोकांना तर काल बिनविरोध घोषित केलं. म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल चालू झालेली आहे महाराष्ट्राची आणि देशाची. या देशामध्ये आता हुकुमशाही येणार आहे का हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. आलीच आहे हुकुमशाही. निवडणूक आयोग तर दलाल बनलेला आहे. उमेदवारांचे अर्ज बाद करायचे, अपक्ष लोकांचे अर्ज बाद करायचे आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बिनविरोध करायचं, शिंदेच्या लोकांना बिनविरोध करायचं. अरे काय चालू आहे या महाराष्ट्रामध्ये? का बापाची खिरापत वाटली तुमच्या? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे आणि त्या संविधानाप्रमाणे तुम्ही चाला ना. बापाचं राज्य असल्यासारखं चालतंय सर्वजण. तुमच्या बापाचं राज्य चालू आहे का या महाराष्ट्रामध्ये? विरोधक नावाला कोण ठेवलंच नाही तुम्ही लोकांनी. कोणी विरोधक असेल तर त्याच्या बाद करून टाकायचं निवडणूक आयोगामार्फत. लढा ना, मर्दासारखं लढा. ना मर्दासारखं काय लढताय? आमच्या शिवसेनेच्या उमेदवाराला सुद्धा धमकवण्याचा प्रयत्न झाला. शिवसेनेच्या कुठल्याही उमेदवाराला जर धमकवण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जशाच तसं उत्तर दिलं जाईल. दादागिरी आम्ही सहन केली जाणार नाही, दादागिरी आम्ही सहन करणार नाही आणि सहन करणे आमच्या रक्तात नाही. कोणत्याही शिवसेनेच्या जर आमच्या या उमेदवाराला जर त्रास दिला या लोकांनी तर जशा तसं उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्राचा बिहार बनवू नका. बिहार तर झालेला आहे. कधी न घडणारी घटना घडलेली आहे. एका तरुणाचा खून केलाय या लोकांनी, लोकशाहीचा खून केलेला आहे. मर्दासारखं लढा, ना मर्दासारखं लढू नका. जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.